नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुकोबा स्पीकच्या पॉडकास्ट क्रमांक 102 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. जगद्गुरू तुकोबारायांचा विचार वैश्विक पातळीवर घेऊन जाणाऱ्या तुकोबा स्पीक्सला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. लाईक, फॉलो, शेअर करा, आपल्या सुधारणा सुचवा आणि हा जो वैश्विक पातळीवरच्या चिंतनाचा आपला विचार आहे हा पुढे नेण्यास सहाय्य करा. आजचा जगद्गुरू तुकोबारायांचा अभंग हा असा आहे. चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन, धनी काढोनिया निजा, करील ये कामाची पूजा. उचिता वेगळे अभिलाषे तोंड काळे, सांगे तरी तुका, पहा लाज नाही लोका. जगद्गुरू तुकोबाराय या अभंगाच्या पहिल्याच ओळीमध्ये या अभंगाचा अर्थ सांगतात. काय सांगतात महाराज? चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन. चाकरी न करता आपण एका ठिकाणी नोकरी करत आहोत आणि तिथं काम करायचं नाही आणि तिथलं खायचं, तिथला पैसा घ्यायचा. हे जे वेतन आहे, हा जो पगार आपण घेतो हा कसा आहे? अनुचित आहे, अयोग्य आहे. हा पगार घेण्याचा आपल्याला अधिकार नाही. धनी काढोनिया निजा, करील ये कामाची पूजा. हा जो धनी आहे हा मालक काय करतो? जेव्हा तुमचं काम पूर्ण होतं तेव्हा त्या कामाची काय करतो? पूजा करतो. म्हणजे काम हा काय आहे? त्याचा ईश्वर आहे आणि ते आपण करत आहोत. म्हणजे आपण त्यासाठी ईश्वराची निर्मिती करत आहोत. आपण म्हणजे कोण? जे कोणी चाकरी करतात, नोकरी करतात, काम करतात. आणि मग ज्या कामाची हा धनी मालक तुमची पूजा बांधणार आहे, तिथे तुम्ही काम न करता जर वेतन घेत असाल, पगार घेत असाल, तर हे अनुचित आहे. हे कसं आहे? अयोग्य आहे. महाराज पुढे सांगतात की उचिता वेगळे अभिलाषे तोंड काळे. जे योग्य आहे, योग्यापेक्षा वेगळं म्हणजे अयोग्य आहे. ह्या अयोग्याची, ज्याच्यावर आपला अधिकार नाही, त्याची अभिलाषा करणं म्हणजे काय आहे? तोंड काळं करणं आहे, पाप आहे, चुकीचं आहे. म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण कष्ट केलेलं नाही, ज्या गोष्टीचा आपण मोबदला दिलेला नाही, ज्या गोष्टीचं काम आपण केलेलं नाही, अशा गोष्टीचे पैसे घेणं, अशा गोष्टीची अभिलाषा करणं हे एक तोंड काळं करण्यासारखं आहे. हे काय आहे? पाप आहे. आणि म्हणून महाराज शेवटच्या चरणामध्ये चिडून सांगतात की सांगे तरी तुका, पहा लाज नाही लोका. मी एवढा सांगतो परंतु लोकांना लाज नाही. लोकांनी काय केले? लाज सोडून दिलेली आहे. आणि निर्लज्जासारखं जे आपलं काम नाही, जे आपण कष्ट केले नाही, ते काय करणार आहेत? ते अनुचित वेतन घेण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत. आणि म्हणून महाराज सांगतात की अशा निर्लज्ज लोकांनी काय केलं पाहिजे? थोडी तरी लाज बाळगली पाहिजे, थोडं सावध राहिलं पाहिजे. ज्या पद्धतीनं जगद्गुरू तुकोबाराय सांगतात की चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन, काम न करता वेतन घेणं हे पाप आहे. अगदी तसंच संत कबीरही सांगतात की कबीर कहा रहे बडाई, हात कमा मुख खाई, जो निज श्रम पर ना जीवे, सो नर नहीं कसाई. संत कबीर सांगतात की हे भाई, मी बडाई सांगत नाहीये, पण मोठेपणानं, अनुभवानं ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो की जेव्हा हात कमावतो तेव्हाच तोंड खातं. हातानं नाही कमावलं तर तोंडाला खाता येणार नाही. त्यामुळे जो निज श्रम पर ना जीवे, वो नर नाही कसाई. आणि जो श्रमावर जगत नाही तो नर नाही, तो पुरुष नाही, तो कोण आहे? कसाई आहे. ज्याप्रमाणे कसाई विनाकारण प्राणी कापतो स्वतःच्या स्वार्थासाठी, अगदी त्याच पद्धतीनं जे माणसं कष्ट न करता खातात, ती माणसं हे कशायासारखे आहेत? कसायासारखे आहेत. हात करतो मग तोंडाला मिळतं. म्हणजे जेव्हा आपण कष्ट करू तेव्हाच आपल्याला खाण्याचा अधिकार आहे, अन्यथा आपल्याला खाण्याचा अधिकार नाही. जसं जगद्गुरू तुकोबाराय सांगतात की चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन. संत नामदेव महाराज सुद्धा सांगतात की परधनाचा लोभ न करावा, स्वकष्टावर समाधान मानावं. दुसऱ्याचा धन किती जरी दिसलं, किती जरी मोठं दिसलं, किती जरी त्याची इस्टेट प्रॉपर्टी दिसली, तर त्याचा लोभ धरू नये. स्वतःच्या कमाईवरच आपण काय केलं पाहिजे? जगलं पाहिजे. जसं जगद्गुरू तुकोबाराय सांगतात उचिता वेगळे अभिलाषे तोंड काळे. अगदी नामदेवांप्रमाणेच तुकाराम महाराजही सांगतात की आपला ज्यावर हक्क नाही ते आपण घेणं
म्हणजे काय करणं आहे? तोंड काळं करणं. तसं नामदेव महाराज सांगतात, परधनाचा लोभ न धरावा, दुसऱ्याच्या धनाचा लोभ धरू नये आणि आपल्या स्वकष्टावरच समाधान मानावं, भलेही कमी असेल जास्त असेल. एकेकाळी संपूर्ण भारतभर पसरलेल्या आणि आज चीन, जपान, संपूर्ण आशियाभर पसरलेल्या बौद्ध धर्मामध्ये सुद्धा याबद्दल लिहिलेलं आहे. तर बोधिसत्व बुद्ध पाली वाङ्मयामध्ये लिहितात की अकुशलम कर्म न सेवनम कुशलम कर्मम परिपूर्णम. अकुशलम म्हणजे वाईट, जे कुशल नाही म्हणजे जे चांगलं नाही, हे वाईट आहे. अकुशलम कर्म न सेवनम म्हणजे जे वाईट काम आहे ते सेवू नये, म्हणजे ते काम करू नये. काय करावं? कुशलम कर्मम परिपूर्णम. जे परिपूर्ण व्यक्ती आहे, जे ज्ञानी आहेत, ते काय करतात? नेहमी कुशल कर्म करतात, म्हणजे चांगलं काम करतात, जे इतरांचं भलं केलं जाईल, ज्या कामातून इतरांचं भलं केलं जाईल असं काम करतात. म्हणून असंच काम केलं पाहिजे. इथेही जगद्गुरु तुकोबारायांचा विचार ह्या बौद्ध साहित्याशी प्रचंड मिळता जुळता आपल्याला दिसून येतो. जसं की महाराज म्हणतात की उचिता वेगळे अभिलाषे तोंड काळे. अगदी तसंच तुलसीदासही म्हणतात की बिना परिश्रम जो फल खावे, सौ झूठे करार दिखावे. आणि जो बिना श्रम खातो ते खोटे खोटे काहीतरी कारण काय करतो? सांगत असतो. अगदी तुकोबारायांचा विचार अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये परंतु अतिशय मनाला भेटणारा आहे. आपण पाहिलं की कबीरांचाही विचार, नामदेवांचा विचार, आता तुलसीदासांचा विचार, महात्मा गौतम बुद्धांचा पाली वाङ्मयातला विचार हा अतिशय समान आहे, हे आपल्याला या अभंग रचनेतून दिसून येते. ज्या पद्धतीनं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, संत रविदासही सांगतात. संत रविदास सांगतात की करे ना जो श्रम ले वेतन, वे जीव नहीं हो है छलतन. जो श्रम न करता वेतन घेतो हा जीव नाही, हा काय आहे? छळ करणारा प्राणी आहे. जसं पहिल्या ओळीमध्येच जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन. अशा पद्धतीनं जगद्गुरु तुकोबाराय हे आपल्याला समजून सांगतात की कसं वागलं पाहिजे, प्रामाणिकपणाने कसं वागलं पाहिजे. संत तुलसीदास धर्म बिना धन जो कमाये, सो अध कहे सब वेद पुराण. धर्माशिवाय जो धन कमावतो तो कोण आहे? अधम आहे, तो अधर्म आहे. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे नीती. जो अनीतीने धन कमावतो हा काय करतो? अधर्मी व्यक्ती असतो, हा वाईट व्यक्ती असतो आणि त्यातून त्याचं काहीही साध्य होत नाही. जसं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन किंवा उचिता वेगळे अभिलाषे तोंड काळे. ज्या पद्धतीनं जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेलं आहे, ज्या पद्धतीने कबीरांनी सांगितलेलं आहे, सर्व संतांनी सांगितलेलं आहे की नीतीनं आपण वागलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या शेवटच्या ओळीमध्ये सांगतात की सांगे तरी तुका, पहा लाज नाही लोका. मी सांगतो, माझ्या अगोदर कितीतरी जणांनी सांगितले. आता आपण जेवढ्यांचे दाखले घेतले हे सर्व जे आहेत जगद्गुरु तुकोबारायांच्या पूर्वी होऊन गेलेले संत आहेत. कबीर असतील, नामदेव असतील, तुलसीदास असतील, रविदास असतील किंवा या सर्वांनी तुकाराम महाराजांच्या अगोदर सांगितलेलं आहे. आणि मीही सांगतो, तुकोबारायही सांगतात, पण लोकांना लाज नाही, कारण ते कशा झालेले आहेत? स्वार्थी झालेले आहेत. तर जगद्गुरु तुकोबारायांच्या या कान उघडणी करणाऱ्या किंवा आपले कान पिळणाऱ्या, लोकांना जाणीव करून देणाऱ्या आणि अगदी शेवटच्या चरणात अतिशय कठोर शब्दामध्ये बोलणाऱ्या या अभंगासोबत आपण या ठिकाणी थांबूया. हा गाथेतील अभंग क्रमांक 2213 होता. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये पुन्हा एका नवीन अभंगासह. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, रामकृष्ण हरी, जय तुकोबाराय.